केला. एक मिनिट. बुग्गूसाठी आले फ्रेंड्स बनी आणि त्यासोबतच व्हेरी गुड मॉर्निंग, वेलकम टू द न्यू ब्लॉग. एकदम प्रेझेंटेबल गिफ्ट बुग्गूसाठी, प्रेझेंटेबल स्टार्ट ऑफ द डे बुग्गूसाठी, बिकॉज ती जस्ट फ्रेश अप झाली आणि तिच्यासाठी आले गिफ्ट. आणि नाश्त्यात बनवलं फ्रेंड्स मस्तपैकी मेथी ठेपली आणि दही. काय करू, हे दोघं बघ ना किती लेट उठलेत. तुझा झाला नाश्त्याला? तर आपले वरचे फ्रेंड्स कदाचित जीवदानीला गेले, त्यामुळे ते आता अवेलेबल नाही आहेत वाटतं घरी. नाहीतर मग ते आपलं काम झालं असतं. लादीवाडी लावून पॅक करायचं ते बघू, ते आज होणं अपेक्षित आहे. आणि त्याचे चार्जेस पण थोडे हे झाले. तर काल ते वरचे ओनर पण आले होते. हे तर रेंटेड आहेत, ओनर पण आले होते आणि त्यांच्याशी मग थोडंसं आपण डिस्कस केलं की यार आम्ही अगोदर पण आपल्या फ्लोअरचं पण 7व्याचं पण 8व्याचं पण तिघांचं मी जाऊन स्वतःच्या खर्चाने पॅक केलं यार. तर ह्या टायमाला तरी तुमचं किचनचं पण आतून तुटलेलं होतं, तर हाफ तुम्ही पण द्या. जाऊ दे, ते पण एजेड आहेत तर नको तेवढं त्रास द्यायला. तर मी म्हटलं की आपण मग 70-30चा रेशो ठेवू. 70% मी पे करतो, 30% तुम्ही पे करा. तर आज बघू, फायनल प्राईस काहीतरी 8-9-10,000 पर्यंत जाणार आहे. त्या हिशोबाने बघू मग कसं काय करायचं ते. मामी पण बोल. मामा येते तर मामी का नाही येते तुला? बोलो तू ये. आपण वरच्या घरी आलो फ्रेंड 706 मध्ये. तर जे काल पोहोचलो होतं तिकडची टाईल्स पण बसले आणि प्लस इथून पण हे प्रॉपर आता पॅक केलं. व्हाईट सिमेंट टाकलं होतं भरायला आणि तितक्यात मशीन सोडलं पाणी सगळं याच्यावरती. दोस्त के लिए लाईट लाव ना, म्हणजे दिसेल. अभी पानी वाला तुमको पानी दे लेगा इसको. तुम्ही पण बघा, पाईप थोडासा पुढे आलेला. हे सगळं सिमेंट वगैरे भरून टाकलंय, वरतून एकदम पॅक केलंय. आता पूजा पण येते बघायला कसं पॅक केलंय ते. चल ना, ते नंतर करता येईल ना. अरे ते व्हाईट सिमेंट आहे टाकलं ते वरती आहे ना, मी इथे टाकलं ना. ते एकदा बस, नंतरला ते घासून घेऊया. ती त्या साईडनी लागली एकदाची फायनल. कल जब देंगे उसके बाद देन उसको पेमेंट करना है. कब पेमेंट किया जाएगा उसको? फ्रेंड्स वरतून असं काही प्रूफ त्यांनी हे केलंय, पण एवढंच की डाऊट आहे थोडंसं स्लो केलंय की नाही. नाही तर परत पावसाळ्यात पाणी तर जमा नको व्हायला, त्याच्यातून प्रॉपर गेलं पाहिजे. आणि ते बघा वरतून पूर्ण पॅक केलं पाहिजे आणि इकडून टाईल्स. कैसे करके, बट ये था ना गैलरी आपका, तो था हमारे पास नीचे पूरा पानी जम गया था. आणि आता वरच्या पण फ्लोअरचं आपण करवून आलोय पहिलाच, तर वरतून इथे आता पाणी यायचा सवाल नाही. आणि इथून मग आपल्याकडे खाली यायचा सवाल नाही. हा दे बोलायच नाही. काय कॉक्रोच? कबुतरांची. हा हा, बापरे ते गॅलरी मध्ये येऊन थांबलेलं आहे. त्यात काय खावरायचं? बापरे, पटकन आलं तर घाबरायलाच आलं मला. बस ये हम लोग उधर का. अच्छा, अरे नहीं हम लोग उधर का, इधर नहीं. बैठे 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 ना. सर थँक्यू. आज नीचे आप लोग. यहाँ पे भी आइए ना, आइएगा बैठेगा. चला, आता सर्व पूर्ण ते काम आपलं झालंय. असं वाटतं पूजा टेन्शन गेलं एकदाच, ना लिकेज ना काय. आणि त्याच लिकेजमुळे पाणी भिंत्यातून मग आपल्या किचनच्या बेडरूमच्या भिंतीमध्ये घुसत होतं. ते आता थांबेल बऱ्यापैकी. तेवढ्याच दिवसात बाथरूमचं पण जे खालचं फ्लोरिंगचं आहे ते पण करून घेऊ. म्हणजे ते पण भिंतीवरती जे सगळं हे ओलं ते पण सगळं निघून घ्या. ठीक आहे, आता मी जातो जिमला, तुम्ही जेवून घ्या. ओके, जेवण देऊन आमचं झालं. आता मी तिला झोपवतो. जेवून झालं पण. जिमवरून आलोय फ्रेंड्स मी. खरी येऊच आपल्या टॉपिकवरती
की काय कमेंट्स येतात आजकाल आणि त्यासाठी आपण काय करणार आहोत ते. घरी आल्यावरती सकाळी जो ज्युसर आला होता ॲक्च्युली, तर ह्याच्यामध्ये पूजाने मस्तपैकी माझ्यासाठी यायच्या अगोदरच बनवून ठेवले कॅरेट ज्यूस नाही म्हणजे तिने गाजरला ग्राइंड करून ठेवले. आता ह्यात थोडंसं लिंबू पिळू, बघू पहिले कसं झालं. ग्राइंड करून ठेवलंय याचा अर्थ त्याला ज्यूसच म्हणतात. पण ह्याच्यात काय अद्रक पण आहे. Yes. तिखट लागलं थोडंसं, म्हणजे बरोबर गॅस केलं. हे कोण झोपलंय रे परत? त्याला लिंबू टाक त्याच्यामध्ये, मग टेस्ट येईल. काय काय टाकलं त्याच्यामध्ये? मीठ, थोडस काळं मीठ, हा. अद्रक, गाजर हम्म. आणि लिंबू आता तुला टाकायचं. का असं? लिंबू अगोदरच टाकलं तर मग ते काय, म्हणून मी अच्छा, म्हटलं ठीक तू आहे. तुझ्यानुसार टाक किती पाहिजे तो. चला आपण लिंबू ऍड करू. बाकी मस्त झालंय ज्यूस. लिंबू टाकल्यावर छान पण लागतं. पहिला तू दूजा तू. काय झालं तुझ्या हाताला? काय लागलं बेटा? हा, गोल गोल फिरत होती तर पडली, तर त्यात कोणाची चुकी आहे ही? बर, पण तुझा हात आता दुखतोय. कुठे लागलं नेमकं तुला? असा असा ओपन कर. पण ओपन, बन, वर. अरे वर म्हणजे फक्त हे रिस्ट वर कर. खाली, साईडला, असं गोल फिरव. असं फिंगर्स असे करा. सगळं तर ठीक आहे रे, सगळं तर ठीक आहे. हा, काय 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 झोपणार आहे आम्ही थोड्या वेळातच. जरा बिझी चालू होते आपला आजचा दिवस, थोडाफार काही बाहेरच्या कामांमध्ये. मला सांगा आता काय कर. ती जी नवीन डॉल आहे, आणि डॉलचं नाव आपण काय ठेवलंय? फ्लावर. या डॉलचं नाव फ्रॉग आहे. फ्रॉक. ओके फ्रेंड्स, डॉलचं नाव फ्रॉक आहे. बुगू बोलते तर, नाही तर मी तर फ्लावर ठेवलं होतं. मग काय? फ्रॉक. ठीक आहे. काय करायचं त्या लोकांना? मी तर काल त्या अकाउंट सुद्धा ब्लॉक केलं आणि नाही काय स्क्रीनशॉट घेतले मी त्यांच्या कमेंटचे, काय नाही, कारण की बऱ्याच आपल्या व्ह्युअर्स फॅमिलीने वाचले असेल त्यांची कमेंट. आता म्हणजे माझ्या आणि पूजाबद्दल, पूजा मोस्टली हे होते, ड्रॅग होते, बट मला समजत नाही पूजा कुणाच्या घरी जाऊन त्यांच्या फॅमिलीमध्ये करत नाही, की एकदमच क्रिटिसाइज करण्यासारखं किंवा एकदमच तू वाशीच तू तशीच. काय मग झोपव त्याला. नको ना बेटा, तिला थंडी नाही वाजणार का मग फ्रॉकला? हे बाई इथे तिला टेकव. हा, तू इकडे तू माझ्या साईडला. नाही ना, मी फ्रेंड्सला काहीतरी सांगतोय बेटा इम्पॉर्टंट, तू प्लीज समज. इथं मला मग हातावर, तू पण माझ्या हातावर असं डोकं ठेवून झोपते ना, तिला पण असं झोपली बघ. जा मम्माकडे जा. संध्याकाळी मस्तपैकी आपण फिरून आलो ना, मग आता शांत बसशील थोडा वेळ. आणि येस, थोडा टाइम मी चालू केलं स्पेंड करायला फॅमिलीसोबत. फोन वगैरे सगळं साईडला ठेवून थोडंसं टाइम स्पेंड करून 1-2 तास 3 तास असं थोडं फिरून यायचं चालू केलंय. आणि ते मला बरं पण वाटतंय, बिकॉज सारखंच फोनमध्ये घुसणं आणि ते थोडंसं मला पण हॅक्टिक होतं. तर जाऊ द्या. ते पोगोबद्दल काल एका व्यक्तीने कमेंट केली होती की वॉलेट हरवलं होतं. ते काय वॉलेट काय मी शॉकनी हरवलं नव्हतं, की आवडीने नव्हतं हरवलं, पडलं. ते कधीच नाही, पहिल्यांदा माझं वॉलेट असं पडलं. आणि त्यात बोलण्याच्या ह्याच्यात होता. आणि काल बुग्गीनी सेम टाइम म्हणजे स्कूटीवरती तिच्या हातात एक चॉकलेट दिलेलं. आपण स्कूटी तिची घेतली नव्हती त्या दुकानातून, म्हणून ती रडायचं चालू केलेलं. त्या रागात तिच्या हातात जे चॉकलेट होतं ते तिने फेकलेलं. तर ते चॉकलेट उचलायला मी स्कूटी ते बोलले झोपव, त्यासाठी मी स्कूटी थांबवलेली आणि ते चॉकलेट उचलण्याच्या ह्याच्यात कदाचित पडलं असेल माझ्याकडून त्या रोडवरती, किंवा पडलंही असेल. ठीक आहे. आणि मी एकटा नाही या जगात ज्याचं वॉलेट हरवतं. ऑफकोर्स ती काळजीपूर्वक गोष्टी, ते आपण लक्ष दिलं पाहिजे.
त्यावरून चला जाऊ द्या, ते पण जाऊ द्या. मला बोलतात ते निष्काळजी आहे, एकदम केअरलेस पीपल्स, हे ते सगळं ठीक आहे. जसं की जे पण आम्हाला केअरलेस बोलतात आहे, हे बोलतात आहे, ते बोलतात, त्यांच्याकडून कधी कोणतीच गोष्ट हरवली नसेल. इतके ते अप टू डेट असतील आणि एकदमच सिक्युअर्ड असतील. त्यांचे घरचे त्यांना जास्त चांगले ओळखत असतील. आपल्याला काय माहिती कोण कमेंट करतं, काय करतं ते, आणि ते तितके परफेक्ट असतात का जितके ते परफेक्टनेस आपल्याकडून एक्सपेक्ट करतात. ते लेट इट बी. आपण ठरवले असे निगेटिव्ह कमेंट्सला काय आपलं जास्त एंटरटेन नाही करत बसायचं, जाऊ दे, तो त्यांचा लुकआउट आहे. बट बुग्गूबद्दल पण कमेंट्स करतात आहे आजकाल. म्हणजे काय, लहान बाळांनी काय बिघडवलं यार. म्हणजे ते वॉलेट हरवले त्यासाठी की एक दिवशी तुमची मुलगी पण हरवेल. म्हटलं यार आता याला कोणती शिवी घालू. खरं खूप खूप मन केलेलं शिवी घालू. मग मी ऑडिओ रेकॉर्ड करून पण शिवी नाही दिली. फक्त म्हटलं की यार तू बोललो काय हार्शली बोललो. बट ते नंतरला मी विचार केला उगाच तो परत नंतर पण हे करत बसेल, म्हणून त्या अकाउंटला सरळ ब्लॉक करून टाकलं मी, रिपोर्ट करून. तर त्याला आता ना आपले व्लॉग्स असतील. आणि आता हळूहळू असे काही आपले आहेत कमेंटमध्ये डेली तुम्हाला दिसत असतील की एक अभिनव मुळे करून एक अकाउंट आहे, परत वंदना तुपे करून एकदम हॅरेसमेंट टाईप कमेंट असतात त्या त्यांच्या. काय म्हणजे आपण त्यांचं बिघडवलंच काय मला समजत नाही. पण दर दिवशी त्यांना काहीतरी हर्ष पूजाचा व्हिडिओ आला, चला काहीतरी आपण त्याच्यावरती घाणेरडं बोलू, त्यांचा पॉईंट शोधून काढू, त्यांना असं क्रिटिसाइज करू. इथं बुक्कीला ना असं तेल लावून असं वाटतं पंचस प्रॅक्टिस करू. बट काय म्हणजे समजत नाही की साला आपण काय बिघडवतो, आपण काय करतोय. पण असं पण वाटतं सोड जाऊ दे करत आहे ना. काही अकाउंट्स जे आपल्याला डेली तसे दिसतात आहे. आणि एक अकाउंटर असंच आहे की आपल्या इथेच नाही, दुसऱ्यांच्या पण अकाउंट्सवरती जाऊन आपल्या नाव म्हणजे एकदम क्रिटिसाइज करायला बघताय, बोलते ह्यांचं असं होतंय तसं होतं, ह्यांचं जास्त होते. अरे बाबा, मी ना तर कुणाशी बोलायला जातोय किंवा ना कुणाचं काही नुकसान करतोय, ना कुणाला काय मेन्शन करतोय रागात ह्याच्यात. मग आमच्या विषयी राग का. पाठी एका स्पॉन्सर्ड व्हिडिओवरती पण हे होतं की यार तुम्ही लोक खोटं बोलून पैसे कमवताय. अरे नाही बाबा, मी एवढंच बोलू शकेल, बी काइंड ऑफ मॅच्युअर. प्रमोशनल व्हिडिओज वेगळे असतात, ते जाऊ द्या, टॉपिक जो नाही सगळं जाऊ द्या. या लोकांची हिंमत तरी कशी होती की ते असं कमेंट करू शकतात की एक दिवशी मुलगी पण हरवशील. म्हणजे काय फिलिंग्स असतात का. हा माणूस एका किडनॅपरपेक्षा कमी नसेल ज्याला ते इमोशन्स नाही आहेत की तो असं एखाद्या लहान पोराबद्दल कमेंट करू शकतो. विलास निमकर करून असं त्याचं नाव होतं. नॉट एक्सपेक्टिंग दिस ॲटलिस्ट फ्रॉम अ महाराष्ट्रीयन पर्सन यार. लहान पोरांबद्दल पण अशा कमेंट्स करू शकतात, असे मत व्यक्त करू शकतात. आम्हाला बोलताय ठीक आहे जाऊ दे, आम्ही करतोय ते, म्हणजे काय एवढं म्हणजे असं काही फरक नाही पडत. कारण की आम्हाला माहिती आहे आपण आपल्या ठिकाणी आपण येते, तिथून व्हिडिओ बघून जस्ट कमेंट करतात, ते मोकळे होतात आणि बोलते यांचं जास्त होतं हे होतं त्या. जसं मला माहीत नाही आपण त्यांचं काय. मी त्यांचे मल्टिपल अकाउंट्स ब्लॉक केलेत तरी पण ते अकाउंट क्रिएट करून होतं. आता हे मी यूज करतोय म्हणून मला माहिती आहे, नाही तर कोणी बोलेल की पाठी अशी पण कमेंट आलेली की फेक कशावरून येते अकाउंट, रिअल आयडीनेच लोक कमेंट करतात. नाही, फेक अकाउंट क्रिएट करतात. लगेच समजून येतं जेव्हा कोणी एकदम पर्सनल घाणेरडे ईमेल कमेंट्स करताना तुम्ही त्यांच्या अकाउंटवर क्लिक करा. हे मी सगळ्यांना नाही बोलत आहे, त्यांना बोलतो जे निगेटिव्ह कमेंट्सला डिफेंड करायला येतात, शानपण येतो. त्यांच्या अकाउंटवरती जाऊन बघा, ते रिसेंटली 1 दिवस 2 दिवस 4 तास 1 तास अगोदर क्रिएट केलेलं अकाउंट असतं. ठीक आहे. आणि ते का, कारण की मी त्यांचा अगोदर एक अकाउंट ब्लॉक केलं असेल, दुसरं वगैरे क्रिएट करून ते हे करत असेल. नाहीतर ज्या व्यक्तीने 1 दिवस अगोदरच यूट्यूब अकाउंट ओपन केले, त्यांनी लगेच आपले व्लॉग्स बघितले आणि त्यांनी लगेच आपले सगळे व्लॉग्स बघून त्यांनी स्टडी पण केलं की आमचा बिहेवियर कसा आहे किंवा काय किंवा हे किंवा ते. मिसकन्सेप्शन त्यांचे जे पण आहेत ते. पण एवढं समस्या, आता आपण सोशल मीडिया चालवतोय, आपलं म्हणजे अकाउंट चालवतोय सोशल मीडियावरती आपले, तर मग एवढं तरी रेडी राहायला पाहिजे की लोक कमेंट्स करतील, क्रिटिसाइज करतील. बट वी आर नॉट रेडी अँड वी आर नॉट रेडी टू एंटरटेन इफ समवन इज ड्रॅगिंग अ डॉटर इन टू दिस नेगेटिव्ह कमेंट्स. स्टे अवे फ्रॉम इट. मी तर काल चाललेलो पूजासोबत आम्ही सायबर क्राईममध्ये कंप्लेंट करायला, पण पूजा बोलली इग्नोर कर, त्याच्या अकाउंटला ब्लॉक कर. मी पण तेच विचार केला शेवटी. वाचल्या थोडा राग येतो, मग थोडा विचार 1 तासाने मी परत विचार करतो की थोड्या टायमाने बघूया राग सेम राहतोय का. बट हा राग गेला नव्हता रात्रीपर्यंत, कारण की खरंच वाईट वाटलेलं की कसं म्हणजे कोणत्या
कोणत्या ह्यानी तो व्यक्ती बोलू शकतो की तुमची मुलगी हरवेल करून? इतकं वाईट भरलंय का बाबा? तुझ्या घरातल्या येऊन का आम्ही परशा तोडल्यात तुझ्या? हा का तुझ्या घरात जेवण बनत होतं तर त्या पिठामध्ये आम्ही पाणी टाकून गेलोय मातीचा? का तुझ्या घरचे कोणते फिमेल मेल बाहेर जात असेल त्याच्यावरती आम्ही नाही त्या होळीच्या टायमाला फुगे फोडलेत पिशव्यानी पाण्याचे, ते होळीला खेळतात ते? का फटाकडे फेकलेले तुमच्या दरवाजात? असं काय केलं तर नाही मग आमच्याबद्दल राग का? व्लॉग्स नाही आवडत, आय काइंडली रिक्वेस्ट. काय लोक तर दर ब्लॉगवरती थोडं बोलतात व्लॉग बोर होत चाललाय. अरे मग नका बघू. हु इज फोर्सिंग यू गाईज? युट्यूब खूप मोठं आहे, त्याच्यावरती खूप सारे चॅनल्स आहे. वॉच, जा तिकडे टाइम घालवा जिथे एंटरटेन होत आहे. इथे नसील होत, बोर होतं तर कमॉन. आता मी पण यूज करतो यार. नसील एखादा व्हिडिओ आवडत, मी ओपनच नाही करत, चेंज करतो. खूप सारे ऑप्शन आहे ड्रॅगचे. फोनवरती पण स्क्रॉल करू शकतो. टीव्ही वरती बघत असेल तर साईडला वर खाली. पण ओपन करायचं आणि मग बोलायचं बोर होत आहे. कोणी विचारलंय बोर होते की एंटरटेन होतंय तुला? ज्यांना आवड आहे, ज्यांना थोडंफार वाटतं बघावं असं ते बघतात, टाइम स्पेंड करतात. छान छान कमेंट्स येतात, रिप्लायज येतात. बुग्गूचं म्हणजे त्यांना एंटरटेन होतं. आमच्या दोघांचं काय असेल तर ते सांगून जातात फीडबॅक. बट रोज क्रिटिसाइज करायचंय, रोज व्लॉग बोर वाटतंय, रोज हे होतंय तरी पण बघायचंय. अरे कुणी जेलची शिक्षा दिली आहे का की बघाच नसेल आवडत नंतर? फ्री वारे. एखादी गोष्ट नसेल आवडत तर मी तरी स्वतःचा पर्सनल एक्सपिरियन्स सांगतो, सरळ चेंज करतो. कमेंट करण्यात वेळ नाही घालवत बसत. कमेंट का करायची? कारण की दुसरे व्ह्युअर्सनी ती कमेंट वाचावी, त्यांच्या पण मनात आपल्याविषयी राग यावा, आपल्याला त्या नजरेने बघावं आणि मग व्लॉग्स बघणं थोडं दुर्लक्ष करावं. दे आर जस्ट ट्राईंग टू गेट अटेन्शन ऑफ आर रिस्पेक्टेड व्ह्युअर्स की ह्यांचे व्लॉग्स नका ना बघू, त्यांना त्रास होतोय आपले व्लॉग्स बघितल्याने दुसऱ्या नेगेटिव्ह कमेंट्सला. कारण की त्यांना नाही बघवत हे सगळ्या गोष्टी. मला सगळ्या बोलायच्या नाही, चीप वाटतात त्या गोष्टी. बट हे त्यांचे जे मनातली जे हित असतं ना की ते का मला नाही आवडत यांचे ब्लॉग, तर मग तू दुसरं बघ ना काहीतरी. जे बघतात ते त्यांना तुम्हाला का डायव्हर्ट करायचंय? मी कोणाला कोणती स्कीम तरी विकत नाही, 1 का डबलची, किंवा इथे पैसे घालवा, या गेम मध्ये पैसे लावा, मग हे होईल, मग ते होईल, तो रंग निवडा, हे करा ते करा, मग त्यांनी पैसे भेटेल. गॅम्बलिंग हे ते सगळं मी ते तर करत नाहीये. मग कोणत्या गोष्टीपासून तुम्हाला प्रॉब्लेम होतोय? एक फॅमिली व्लॉग आहे, कधी कपल बॉन्डिंग होऊन जातं आमचं, किंवा बुग्गूच्या रिलेटेड काय, किंवा कुठं बाहेर फिरायला कधी गेलो, किंवा काही असतं, घरातली कोणती डिश बनते, किंवा घरातला एखादा इन्सिडेंट, किंवा आमच्यासोबत घडलेला एखादा इन्सिडेंट तो शेअर करतोय. त्याच्याशी कोणाला काय प्रॉब्लेम असला पाहिजे यार? विचार येतो खरं कधी. अकाउंटला ब्लॉक केलाय. आणि फ्रेंड्स तुम्ही पण नका त्या नेगेटिव्ह कमेंट्सला डिफेंड करायच्या पाठी लागू. मी सरळ अकाउंट ब्लॉक करेल 1-2 बघून. आता काही अकाउंटचे मी नावं घेतले, त्यांना तर सरळ ब्लॉक करायला चालू करणार आहे. नको ते नकोच. ते लोक म्हणजे कशाला ना, त्यांना ते सुटत नाहीये. आपल्या म्हणजे रोज समजा एखाद्या रोडवरून चाललोय आणि ते जाताना आपल्याला एखाद्या म्हणजे घरापासून ऑफिसला चाललोय तर जाता मध्ये दुकानं दिसतात कोण पण एखादं दुकान आपल्याला बघायचं नाही, तरी पण आपण त्या दुकानात जाऊन घुसतो का आणि बोलतोय तुमचं दुकान चांगलं नाही ना. आपण आपलं गपचूप चालत जातो, इग्नोर करतो. मग इथं व्लॉग मध्ये तसं का नाही करू शकत? नाही आवडत, बोर वाटतो, हे वाटतं ते वाटतंय, जस्ट गो. मला नाही जाणून घ्यायचं तुम्हाला बोर होतंय. ऍक्च्युली यांनी माझा काहीच नाहीये. कोण बोलतं कंटेंट अप करा, हे करा ते करा, करू आम्ही आमच्या पद्धतीने, हळूहळू करू. ते फीडबॅकवाले कमेंट्स असतात ते चांगले पण आहेत, ओके, त्यांच्याबद्दल नाहीये, ते पण क्लिअर करू. प्लीज बुग्गूबद्दल एकही कमेंट गोईंग फर्दर विल स्ट्रिक्टली टेक लिगल ॲक्शन्स. डायरेक्ट पोलीस स्टेशनमध्ये जाऊन कंप्लेंट देऊन टाकू. ते व्लॉगमध्ये पण शेअर नव्हतं. मग ते पुढच्या माणसाचं आपण काय केलं काय नाही केलं, लिगल ॲक्शन घेतली काय केली ते बॅकयार्ड सगळं लिगली करू. मग आपण पोलीस कंप्लेंट हे ते सगळं मग कधी नंतर जमलंच तर शेअर करू. त्या व्यक्तीबद्दल पोलीस कंप्लेंट केली, मग काय ॲक्शन घेतली गेली. आणि काल ॲक्च्युली खूप राग आला होता मला, कारण की बुग्गूबद्दल आम्ही असल्या कमेंट्स बिलकुल नाहीच. बरोबर, बुग्गू काय कोणत्या पण लहान बाळाबद्दल आपण नाही, कशाला हिट करायचं? ते का बाळ तुमच्या घरी येऊन मस्ती करत होतं का? आम्ही तुमचं कोणतं वॉलेट हरवलेलं नाही ना. फ्रेंड्स तुम्ही पण ह्या लोकांना उत्तर देणं सोडून द्या, काही उपयोगाचं नाही.
ते उलट तुम्हालाच बोलतात. ते चांगले जे कमेंट्स करतात ते लोक त्यांना बोलतात की चमचे आहेत का, पैसेवर ठेवले का, हे केले काय. माइंड युअर लँग्वेज. आपल्या ॲटलिस्ट रिस्पेक्टेड व्ह्युअर्स जे आपले जे कमेंट्सला डिफेंड करतात त्यांना असे सगळे शब्द वापरू नका. तुम्ही काय त्यांना हे नाही की काही बोलू शकता. तुम्ही कोण मोठे नाही लागून गेलेत त्यांना असं सगळं नावं ठेवायला. उलट ते तुम्हाला सुधरवतात की बंद कर बाबा, असले चाळे नको बोलूस तू, नाही आवडत तर सोडून दे डायरेक्ट बघायचे. बुग्गू आणि आपल्या रिस्पेक्टेड व्ह्युअर्सला काहीही आतापासून मी नेगेटिव्ह कमेंट्स बघितली त्यांच्याबद्दल की त्या अकाउंटला सरळ ब्लॉक करणार. ओके. आणि जमलं तर येत्या काळामध्ये हळूहळू आपण कमेंट सेक्शन ऑफच ठेवू. ज्यांचं ज्यांचं प्रेम आहे. काल त्यात एक अजून पण होतं की कोण इया करून कोणता अकाउंट आहे, लोक बोलत होते की म्हणजे काही कमेंट्स येत होतं नेगेटिव्ह कमेंट्सच की पूजानी फेक अकाउंट क्रिएट केलंय. आणि ते पूजाचं अकाउंट एवढा वेळ तुम्हाला हाय वाटतं की पूजा अकाउंट क्रिएट करून मग ह्याला रिप्लाय देईल, त्याला रिप्लाय देईल, ते करेल, हे करेल. दमून जातो फ्रेंड्स. बुग्गूच्या पाठी, घरकामाच्या पाठी, बाहेर पण 1-2 छोट्या गोष्टी चालू आहेत त्याच्या पाठी. एवढं करून ते करत बसू नाही. जे करायचं ते असं व्लॉगमध्ये किंवा कमेंटमध्ये पूजा तिच्या अकाउंटनी हे करते कधी काय, कुणाला काय माहिती पाहिजे असेल तर. असले चाळे आपण नाही करत. आणि जे करतात ते सुधारायला हवेत. काहीतरी स्वतःच्या आयुष्यात काहीतरी चांगलं करायला हवं. ठीक आहे. आणि नको असलेले सजेशन्स अननेसेसरीली निगेटिव्ह पद्धतीने देणं बंद करावं. एवढं तरी मी एक सजेशन देऊ शकेल. बाकी वी आर बेस्ट ॲट इग्नोरिंग नेगेटिव्ह कमेंट्स. बट बाळ आणि आपले रिस्पेक्टेड व्ह्युअर्सला परत एकदा नाही खपवून घेतला जाणार त्यांच्याबद्दल काही वाईट बोललं तर. ओके. नीट बोल, आवाज काढून व्यवस्थित. खाली बस. सांग मला काय पाहिजे. काय त्याला म्हणजे कुणाला? फ्लॉवर. आता तर मी तिला फ्लावर बोललो तर हिने तिचं नाव फ्रॉक ठेवलं त्या डॉलचं. फ्रॉक काय फ्रॉक एक तर एकच नाव ठेव तिचं काहीतरी. तेच माझ्या मनात येतं. हा माणूस कसा कमेंट करू शकेल की मुलगी हरवेल एक दिवस करून. हा तू विचार करू शकतोस येडपट माणसा की एखादी बाळ जेव्हा त्याच्या म्हणजे किडनॅपर्स लोक वगैरे किंवा कुठे हरवतं पण बाळ गार्डनमध्ये किंवा कुठे मार्केटमध्ये, ते कसं त्या बाळाला फील होत असणार. 1 सेकंड म्हणजे एका टाइमपासून त्याला त्याचे ओळखीचे चेहरे दिसत नाहीत एवढ्या भीडमध्ये किंवा एकट्या ठिकाणी. त्या बाळाला कसं सेन्स होत असेल, किती भीती वाटत असेल. त्या आई वडिलांना कशी भीती वाटत असेल की अरे माझं बाळ आता ह्या टायमिंगला काय विचार करत असेल, कसं घाबरत असेल, त्यांनी काय खाल्लं असेल नसेल, त्याला तो आम्हाला शोधत असेल, तो घाबरल्यावरती असं शिवर करतो, हे होतं ते होतं. ह्या इमोशन्स, ह्या फिलिंग्स नाही आहेत का? आमच्याबद्दल इतका राग आहे की त्या फिलिंग्स नाही आहेत. आणि तो आमच्याबद्दल इतका राग का? आपली पुष्टाईनी भांडणं आहेत का? आपलं खानदानी दुश्मनी आहे? कितीतरी वेळा घाण कमेंट असतात आमच्याबद्दल, त्याच्यावरती आम्ही कधी बोलत पण नाही. कधीतरी जेव्हा जास्तच म्हणायला लागते गोष्ट तेव्हाच ती गोष्ट बोलतो. पण तुम्ही विचार केला पाहिजे तुमच्या आजूबाजूला तुमचं कोणाचे तरी छोटे लहान भाऊ किंवा तुम्ही कोणाचे तरी स्वतःचे मामा काका काहीतरी लागत असाल, त्याचं तरी भान ठेवा यार की काय बोलताय. ती केवढीशी मुलगी आहे, तुम्ही काय बोलताय त्या गोष्टीबद्दल की ती हरवली तर. अरे आम्हाला माहिती आहे आमच्या मुलीला आम्ही किती सांभाळतो, किती काय करतो. ते इतकं पण नसतं बोलायचं आणि इतकं पण एवढ्या पण खालच्या पातळीवरती नसतं जायचं. आणि ते जातात खालच्या पातळीवरती आणि त्यातच रेगडत राहतात त्या चिखलामध्ये खालच्या पातळीवर. काल ही नको बोलली खाली सायबरमध्ये जायला कंप्लेंट करायला, म्हणून नाही गेलो. पण नेक्स्ट टाइम असं बाळाबद्दल कंप्लेंट असेल तर आपलं काय ठरलंय तुझं? बस आला आता. हेच तिचं बालपण आहे, हेच तिचे दिवस आहेत की तिला आता हे जगायचं. मला माहितीये की एका एजला स्कूलला जावं लागतं. पण आम्ही पण स्कूलच्या पाठी तिच्या का लागलेलो, थोडं तिचा ग्रुप व्हावा, सोशलाइज व्हावी. घरात आम्ही दोघंच आहे जास्त करून त्या बाळासोबत, म्हणून तिला आम्ही स्कूलला लवकर घाई करत होतो की जाऊन जरा वेगळे चेहरे दिसावे, त्यांच्यासोबत मिळावी. हा पूजा थोडा अभ्यास शिकावी, थोडं शिकावी, थोडं स्टार्ट व्हावं तिचं. आमचं असं नव्हतं की स्कूलला जा एक्झाम्स मध्ये एकदम A ग्रेड आण, हे आण त्या.
भाई ती जरी लो मार्क्स काढले किंवा जरी परत एक्झाम परत द्यावी लागली तरी मला काही हरकत नाही. माझी मुलगी आहे, तिचं जे काय असणार अभ्यासाचं स्टेटस त्याच्यासोबत मी खुश आहे. ऍव्हरेज तर ऍव्हरेज, एकदम हुशार तर हुशार, सगळ्या गोष्टी आम्हाला मान्य आहेत. काही गोष्टींमध्ये अभ्यासामध्ये नसेल हुशार ती, पण बाकी कोणत्या तरी एका कोणत्या असं गोष्टीमध्ये असेल ती बट असेल तो ना त्याचा भाग नंतर हुशार असेल नसेल ते. बट तिला आम्ही बोलायला आमच्या येत नाही, मुलीबद्दल तिला हे बोलायला सगळं नाही शिकवा, ऐकून तिला घेणार, अभ्यासच करायला नाही शिकवा. ऐकून घेणार. अकाउंट सरळ ब्लॉक करू, घाण कमेंट दिसलं एकदा दोनदा सरळ अकाउंट ब्लॉक करू, नाही एंटरटेन करणार. आणि येतं काही काही ब्लॉग्स मध्ये आपण कमेंट्स पण ऑफ ठेवून देऊ. कमेंटच ऑफ ठेवायची. आणि थँक्स जे सपोर्ट करतात अशा टायमिंगला. त्याच्यावरती कमेंट्स आलेले की अरे बाबा लहान बाळाबद्दल असं बोलू नकोस, हे नको ते नको. वाचून खरंच छान वाटलं की तुम्ही असं स्टँड घेता आपल्यासारखं, आपलं म्हणून. थँक्यू सो मच फ्रेंड्स. आणि येस, लवकरच एक ब्लॉग घेऊन येऊ. पॉझिटिव्ह फीडबॅक्स तुमच्याकडून येतात, छान छान कमेंट्स, पॉझिटिव्ह कमेंट्स. आपण एक ब्लॉग आणू घेऊन. पॉझिटिव्ह कमेंट पेक्षा लवकरात लवकर आम्ही कुठे जाण्याचा तरी प्लॅन करतोय. हा मारे बघ हे मग ही काय हे काय. नाही खरं कळलं पाहिजे. ऍक्च्युली काय? जिकडे जाणार आहे तिथे आम्ही थांब ना. महाराष्ट्रामध्ये नाहीये, आउट ऑफ स्टेट आहे. सो तिकडचं काही माहिती नाही. आम्ही दोघंही पहिल्यांदा जाणार आहे अरे त्या बस भाई, गोष्टीकडे. अरे तर खरं सांगायला गेलं तर त्या गोष्टीची थोडीफार माहिती पण हवे. तर ह्या माहिती तर आजकाल गुगल ओपन करा, सगळ्या गोष्टीची माहिती भेटून जाते. पण अशा काही गोष्टी असतात ना, तिकडे गुगलवर एक दाखवलं जातं आणि तिकडे काय भलतंच असतं. त्या गोष्टीसाठी उद्याच्या ब्लॉग मध्ये सांगू आम्ही कुठे जाणार आहे ते. मग त्याच्याबद्दलची थोडीफार माहिती आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. झालं, फ्रॉक घातलं तिला. बाय द वे, उद्या भोगी आहे, तर सर्वांना भोगीच्या खूप खूप शुभेच्छा. आठवणीने भोगीसाठी केस धुवा. बाय द वे फ्रेंड्स, 15 तारखेला माझी तारीख आहे कोर्टाची. आणि 15 तारखेला हॉलिडे पण डिक्लेअर केली. मी आता काय करू मला समजत नाही. अरे हा, कोर्टात जायचं तर मला तुम्ही बँड्राला हा भोगू. तारीख पुढे पण ढकलतील. उगाच नाही गेलो तर उगाच 2,000-3,000ची पेनल्टी लागेल. त्या तारखेला जायचंय की ते पोस्टपोन्ड होईल. प्लीज कुणी जर कुणालाही माहिती आहे तर प्लीज सांगा मला. प्लीज कुणाला माहिती असेल तर सांगा. बाकी याचा व्लॉग करू इथेच पूर्ण. टेक केअर एव्हरीबडी, बाय बाय. राग घालवा रे कुणाबद्दलचा मनात असेल तर. वर्षाची लाईफ, त्याच्यानंतर 10 वर्षांनी कोणी कोणाला लक्षात ठेवत नाही. आपण आहोत जे ह्या टाइम पिरियडमध्ये एकत्र आपण आयुष्य जगतोय. नंतर आपल्याला कोण लक्षात पण ठेवणार नाही फ्रेंड्स, 200 वर्षानंतर तरी. तर प्लीज लेट्स स्टे हॅपी टुगेदर. ओके, बाय बाय, हॅव अ ग्रेट डे.